दिवाळीतील एक ना एक पदार्थ खूप महत्त्वाचा असतो. अतिशय कष्टाने आपण बनवलेले असतात ते पदार्थ. त्याच्यातील एखादा जरी पदार्थ चुकला तरी आपल्याला खूप वाईट वाटते. मात्र होतच ते वेगळं, परंतु आपला मूडही जातो दिवाळी बनवण्याचा. आता या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला माझी झालेली चूक सांगणार आहे. मी शंकरपाळी बनवत असताना ज्या पद्धतीने छोटीशी चूक केली, ती चूक तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ मी फक्त आता त्यासाठीच बनवलेला आहे, तुमच्या हातूनही अशी चूक होऊ नये आणि तुमचेही नुकसान होऊ नये त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे. 4 वाटी मैदा इथं घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी तूप घालणार आहे. इथं आपण तूप कडकडीत गरम करून इथं वापरायचं आहे, त्यामुळेच खुसखुशीत होतात आपल्या इथं शंकरपाळ्या. तसा हा पदार्थ नेहमीच दरवर्षी मी दिवाळीला बनवते आणि माझी पद्धत जरा वेगळी होती. मी जरा या पद्धतीनं बनवायचं असं ठरवलं होतं, त्यामुळे मी या पद्धतीनं बनवायला गेले. मैद्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पिठी साखर आणि वेलदोड्याची जी पावडर करून घेतलेली आहे आपण, ती मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण तूप घेतलेलं आहे अर्ध वाटी, ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता गोड पदार्थ म्हटलं तर थोडं चवीसाठी मीठ घालावंच लागतं. चिमूटभर मीठ तर आपण वापरणार आहे. आता कडकडीत असं तूप आपण गरम करून घेतलेलं आहे. मैद्यामध्ये आपण तूप मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये असे बबल्स यायला हवेत एवढं गरम करून आपल्याला तूप इथं घालायचं आहे, म्हणजे खुसखुशीत होतात आपल्या शंकरपाळ्या. परंतु इथं एक चुकीचं काय झालं माझ्या हातून, इथं पिठी साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायला हवी होती, ती मी पिठामध्येच घातली. तूप गरम करून पिठामध्ये मिसळल्यामुळे साखरेला थोडा कडकडीतपणा आला आणि परत शंकरपाळ्या पूर्ण अशा कडकडीत झाल्या. आता इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण तूप सर्व पिठाला असं हाताने चोळून घ्यायचं आहे. असा लाडू तयार झाला पाहिजे पिठाचा. अशा पद्धतीनं आपल्याला तूप पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळेच तर पूर्ण आपलं पीठ असं सुटसुटीत होतं आणि शंकरपाळ्या क्रिस्पी होतात. आता याच्यामध्ये साखर न घालता तुम्ही अशाच पद्धतीनं बनवू शकता. फक्त इथं आपल्याला साखर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. मी इथं पाण्याचाच वापर केलेला आहे पीठ मळण्यासाठी, दुधाचा वापर नाही केलेला. थोडं जास्त दिवस टिकावी यासाठी मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे. दुधामुळे थोडं जास्त दिवस टिकेल की नाही याची शंका आहे, त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीनं बनवल्या तरी चवीला काही फरक पडत नाही. ज्या पद्धतीनं आपण पाण्यामध्ये साखर विरघळवून किंवा दुधामध्ये साखर विरघळवून जशी चव लागते त्याच पद्धतीनं ह्या शंकरपाळीची चव लागते, परंतु खायला जरा खुसखुशीत होत नाहीत. ह्या थोडं कडक झाल्यासारख्या होतात. पीठ मळत असतानाच माझ्या हे लक्षात आलं की आपलं काहीतरी बिघडलेलं आहे. चपातीसारखं पीठ मळल्यासारखं वाटलं मला इथं. शंकरपाळीचं पीठ मळत असताना ज्यावेळेस आपण साखरेच्या पाण्यामध्ये पीठ मळतो त्यावेळेस पीठ आपलं कठीण होतं आणि लाटत असताना साईडनं चिराही पडतात आणि मळत असतानाही आपल्याला हाताला असं चिकट लागतं. आणि इथं मला तसं काहीच वाटलं नाही पीठ मळत असताना. आता म्हटलं मळलेलं आहे तर आपल्याला थोडं करायलाच हवं, म्हणजे एक्सपेरिमेंट करूनच बघूया कशा पद्धतीनं होतील याच्या शंकरपाळ्या. तुम्ही आता इथे व्हिडिओमध्ये पाहतच आहात, इथे मऊसूत असं पीठ झालेलं आहे शंकरपाळीचं. आता इथं मोठा गोळा घेऊन मी आता शंकरपाळी बनवण्यासाठी एक मोठी चपाती लाटून घेणार आहे. इथं मी आता पीठही वापरणार नाही आणि तेलही वापरणार नाही. डायरेक्ट मी बिना तेल आणि पीठ लावताच अशा पद्धतीनं लाटून घेणार आहे. म्हणजे हे पोळपोटाला चिटकतही नाही, परंतु असं मऊसूत हे पीठ बनवून तयार झालेलं. मैद्याचं पीठ असल्यामुळे लाठल तेवढं ते मागं सरकत होतं, म्हणजे आकसत होती चपाती. अशा पद्धतीने मी जाडसर अशी एक चपाती लाटून घेतली आणि आता याचे मी काप करून घेणार आहे. इथं आता मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने असे काप करून घेत आहे. शंकरपाळीच्या आकाराचे काप करून घेणार आहे इथे मी. तर लहान साईजमध्येच मी शंकरपाळ्या बनवून घेत आहे. पहिल्यांदा तर मला वाटलं याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात की काय, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं आपण एकदा ट्राय तर करून बघूयात. अशा पद्धतीनं बनवल्या तर शंकरपाळ्या कशा बनल्या जातात. इथे आता शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. अशा जाडसर मी लाटून घेतलेल्या आहेत, म्हणजे थोडं खुसखुशीत होण्याची काहीतरी चान्सेस आहेत का, मी चेक करायला अशा थोड्या जाडसर लाटून घेतलेल्या. आता इथं मी प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून झालेलं आहे, चेक करून घेतलं आणि इथे दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या मदतीनं मी शंकरपाळ्या तेलामध्ये अशा सोडून घेतल्या. एक एक सोडण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मी झाऱ्यामध्ये एकत्र अशा सर्व शंकरपाळ्या घेतल्या आणि त्या तेलामध्ये अशा पद्धतीनं सोडल्या. आता इथं आपल्याला पटकन हलवायच्या नाहीयेत.
गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती नाही आपल्याला भाजता येत शंकरपाळी, म्हणजे ती करपली जाते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे मिडियम फ्लेम करायची आहे गॅसची. आणि शंकरपाळी ज्यावेळेस भाजून वरती येते, म्हणजे आपोआप वरती यायला हवी, मगच आपल्याला झाऱ्याच्या मदतीनं हलवायची आहे. आता इथं आपल्याला शंकरपाळी भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सतत हलवत राहून असं आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जास्त वेळ जर हलवली नाही तरीही कलर ह्याचा चेंज होतो, म्हणजे डार्क कलर येतो. आपल्याला गुलाबी रंग यायसाठी असं पद्धतीनं भाजून घ्यायचे आहे. एवढे सगळे प्रयत्न करूनही साखरेमुळे घोळ झाला आणि इथं मी बनवलेल्या शंकरपाळींचा रंगच बदलला. फार लक्ष देऊन आपल्याला पदार्थ बनवायला लागतात. थोडी जरी चूक झाली तरी त्या पूर्ण पदार्थाचा रंग बदलतो, चव बदलते. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊनच पदार्थ बनवायला लागतात. इथे आता आपले शंकरपाळी भाजून झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा माझा छोटासा प्रयत्न आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या व्हिडिओना छान सपोर्ट करत आहात, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.